आज डे 6 प्रॅक्टिस आहे आणि डे 6ला मॅमला मी आज ट्रॅफिकच्या रोडमध्ये आणलं आहे आणि ट्रॅफिकमध्ये कशी प्रॅक्टिस करायची ते तुम्हाला मी सांगते आज. रोडला जाताना तुम्ही हेल्मेट जरूर घाला. हेल्मेट घातल्याशिवाय तुम्ही असं रोडला जाऊ नका. अशी समोरून गाडी गेली का थोडीशी भीती वाटते, पण गाड्यांना तुम्ही घाबरू नका. कंटिन्यू असं स्लोमध्ये चालवत राहा. हे बघा मॅडम आता इथं जवळच गोल फिरवते आहे, का बरं की ट्रॅफिक आहे आणि मी दिसते मॅमला, त्याच्यामुळं मॅम थोडंसं जवळच गोल राऊंड मारणार आहे. आता त्या परत डिवायडरच्या तिथं उभ्या आहे आणि हे बघा कशा क्रॉस करते आहे त्या. आणि शक्यतो तुम्ही फर्स्ट टाईम ट्रॅफिकला जाणार असाल तर तुम्ही असं डिवायडरच्या रोडलाच जा, जिथं तुम्हाला डिवायडर असला का वन साईडलाच गाड्या येतील आणि गाड्यांची भीती असली तरी पण तुम्ही अशा रोडला प्रॅक्टिस करा जसे मॅम करते आज. गुड. आता परत ते थांबते. थोडंसं अजून कम्फर्टेबल नाही त्या ट्रॅफिकमध्ये चालवायला. ठीक आहे, थोडे वेळ होऊन जाईल. बघा कशा टर्न करते गाड्या बघून हे करून. 2 मिनटं वेट करायचं तुम्हाला. डायरेक्ट तुम्ही टर्न नाही मारायचा. तुम्ही नवीन आहे, शिकत आहात, त्याच्यामुळे तुम्ही साईडला उभं राहून एकदा गाड्या बघा आणि मग असा टर्न करा जसं मॅम करते की 2 मिनटं वेट करा. तुम्ही प्रॅक्टिस झाली ना मग तुम्ही डायरेक्ट टर्न करू शकता. मागच्या पुढच्या गाड्या बघू शकतात. तुम्हाला अजून गाड्या बघण्याची सवय नाही, आरशे बघण्याची सवय नाही, तर तुम्ही प्रत्येक वेळेस डिवायडरच्या तिथं असं उभं राहायचं आहे. गाड्यांना जाऊन द्यायचं, का बरं की ट्रॅफिकमध्ये गाड्यांना खूप स्पीड असतो. तुम्ही शिकताय, तुमचा स्पीड कमी असतो, त्या गाड्यांचा आणि तुमचा स्पीड ॲडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम स्लोमध्ये टर्न करायचं आहे असं. गुड. आता मॅम हॉर्नची बी प्रॅक्टिस करते आहे, इंडिकेटरची बी प्रॅक्टिस करते आहे आणि टर्निंगची बी प्रॅक्टिस करते. आणि रोडला जेव्हा चालवते तेव्हा हेल्मेट जरूर घाला. हेल्मेट घातल्याशिवाय तुम्ही रोडला प्रॅक्टिस करू नका. मॅम आता थोडंसं पुढं उभं राहायला पाहिजे होते, पण थोडंसं अलीकडे उभं राहिलं. ठीक आहे, बघा किती राऊंड मारते आहे मॅम. इथल्या इथंच मारते आहे, का बरं की मला दिसन असं आणि त्यांना पण थोडंसं कम्फर्टेबल वाटन. लांब जायला मॅमला थोडीशी डेअरिंग कमी वाटते आहे, म्हणून मॅम थोडंसं इथंच चालवत आहे. आता गाड्या येत होत्या त्याच्यामुळे मॅम तिथं साईडला थांबल्या. असं तुम्हाला कधी कधी साईडला पण थांबावं लागतं. असं नाही की डिवायडरला खेटून तुम्ही चालवा, साईडनंच चालवा. जेव्हा तुम्ही डिवायडरनं चालवता ना तेव्हा तुम्हाला लक्षात नाही येत टर्निंगचं. तुम्ही पण असं डिवायडरला खेटून नका चालवू. पहिले अशी लेन चेंज करून घ्या लेफ्ट साईडला, का बरं की तिकडं स्पीडमधल्या गाड्यांसाठी आपल्याला जागा ठेवायची असते. आणि तुम्ही असं खेटून चालले आणि तुम्हाला लगेच टर्न. हे बघा आता मॅमने तेच केलं की खेटून चालले आणि लगेच टर्न केला, पण हे चुकीचं टर्न आहे. इथं तुमचे पाय खाली पाहिजे, तुम्ही गाड्या बघण्याची सवय पाहिजे, मग तुम्ही टर्न करा. तुम्ही नवीन आहे ना तर तुम्ही डिवायडरला खेटून टर्न करूच नका. उलटं डिवायडरपासून लांब राहा आणि गाड्या बघून मग टर्न करा. ही सवय ठेवा स्टार्टिंगला. ही सवय कोणाची पाहिजे? ज्यांना खूप ट्रेन आहे ते डिवायडरला खेटून जाऊ शकते आणि लगेच गाडी टर्न करू शकतात. पण तुम्ही शिकताय ना तर तुम्ही साईडलाच चालवा. असं लेफ्ट साईडला थांबायचं, मागच्या गाड्या बघायच्या, इंडिकेटर द्यायचं आणि मग असं मध्ये यायचं. जसं की आता मॅममध्ये येते. गाड्या खूप आहे, मी त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दाखवू नाही शकत. मध्ये मध्ये गाड्या येऊन जातात व्हिडिओत. हे बघा आता इंडिकेटर देऊन मॅम जशा मध्ये आले आणि तसं मध्ये येऊन त्यांना परत आता इकडं लेफ्ट साईडलाच यायचं आहे. गाड्यांमुळं माझा आवाज येतो का नाही काय माहिती तुम्हाला, पण मी सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर माझे काही आवाज येत नसेल क्लिअर त्याच्याबद्दल क्षमा असावी. खूप गाड्या आहे आणि मी ट्रॅफिकमध्येच आणलं आहे मॅमला आज. 6 डे आहे मॅमची प्रॅक्टिस करायची, कविता मॅमची. ते बघा 4 व्हीलर कशा जात आहे. असं तुम्हाला वेट करायचं आहे. जेवढी गर्दी दिसते ना तेवढ्या वेळ तुम्ही मध्ये थांबू शकता डिवायडरच्या. अर्धा रोड क्रॉस करायचा आणि अर्ध्या रोडला आपण उभं राहायचं. किती पण वेळ लागू द्या तरी पण तुम्ही असं उभं राहा. गुड. बघा सगळ्या गाड्या निघून गेल्या, 5 मिनटं लागले फक्त आणि छान हे झाल्या टर्न. मॅम मधोमध चालवते. थोडंसं साईडनं गाडी राहू द्या, मधोमध नाही. आता कंटिन्यू पुढं जाऊ द्या. ठीक आहे, आता चाललंय मॅम पुढं. का बरं किती टर्न केले. आता त्यांना लॉंग पाठवलं आहे मी थोडंसं. बघा लांब गेलं आहे ते. आता किती वेळात येतं बघू आपण. आहे लॉंग रूट येतो, पण त्या कसं थोडंसं मला दिसन म्हणून इथंच प्रॅक्टिस करत होते. आता मी त्यांना थोडंसं लांब जायला लावलं आहे. येतील त्या, वेट करू आपण 2 मिनटं. गाड्या खूप येत आहे आणि फर्स्ट टाईम तुम्हाला भीती वाटत असेल तर थांबून थांबून चालवा. ते बघा पुढच्या डिवायडरने त्यांनी टर्न केलं आहे. दिसतं का तुम्हाला व्हिडिओमध्ये? हे बघा
पण त्या काय करते, डिवायडरच्या साईडनं चालवत आहे. मी आता त्यांना वेट थांबवायला लावणार आहे आणि असं डिवायडरच्या तिथून नाही चालवायचं आहे. बघा त्यांच्याजवळून किती गाडी गेली, त्यांना भीती वाटली असं ना. आता अशी तुमच्याजवळून गाडी जाईन. आता मागून ट्रक पण आली आहे, मग त्या ट्रकचा त्याचा त्यांना अंदाज नाही येणार. ते बघा स्टॉप केली त्यांनी. असं मध्ये स्टॉप करावं लागतं, ठीक आहे, तसंच उभं राहायला पाहिजे. असं होऊन जातं. म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्ही जेव्हा शिकतात तेव्हा तुम्ही असं डिवायडरच्या तिथं नका चालू. तुम्ही डिवायडरच्या अपोजिट साईडला, तुमच्या लेफ्ट साईडला चालवा. तुम्हाला लेफ्ट साईड असते प्रॅक्टिस करण्यासाठी, ना की डिवायडर. तुम्ही डिवायडर, आता बघा मॅम बरोबर लेफ्ट साईडनं झाल्या. जेव्हा त्यांना भीती वाटली ना तेव्हा त्या लेफ्ट साईडनं गेल्या. का बरं की आपण शिकतोय ना, तर आपल्या हाताच्या लेफ्ट साईडनंच आपल्याला गाडी ठेवायची. डिवायडर असलं तरी आपल्या लेफ्ट साईड सोडायची नाही. तुम्ही डिवायडरला खेटून चालवायला गेल्या की असं होतं की गाडी जवळून आली, भीती वाटली. आता मॅम माझ्याजवळ येईन, मी त्यांना सांगते की डिवायडरला खेटून नका चालू, आपल्या लेफ्ट साईडनं चालवा म्हणून. टर्न करून येतील बघा. असं गाड्यांना स्पीड असतो ना, त्या गाड्या डिवायडरला खेटूनच चालतात मोठ्या गाड्या. आणि आपण प्रॅक्टिस करतोय तर आपली साईड लेफ्ट साईड पाहिजे. आपण डिवायडरला जायचंच नाही जोपर्यंत ट्रेन नाही होत तोपर्यंत. आपली साईड लेफ्ट साईडला ठेवा. आता तुम्ही तिथे गेले होते ना, मग तशी भीती वाटते मोठ्या गाड्या आल्यावर. लेफ्ट साईड एकदम लेफ्ट. यस मॅम थांबल्याचं नाही, मला सांगायचं होतं, पण ठीक आहे. चालू गाडीमध्येच मी त्यांना जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं. स्टॉप करायची होती गाडी, पण स्टॉप नाही केली मॅमनी. पण आता त्यांच्या लक्षात आलं. असे मिस्टेक बी तुमचं चालून लक्षात येतं. तुम्हाला जसं अनुभव येईल ना तसं तुम्ही शिकत जात्या. तुम्ही रोडवर गेलेच नाही तर तुम्हाला कसं काय अनुभव येणार शिकण्याचा. थोडासा अनुभव आपल्याला चालूनच घ्यावा लागतो. जोपर्यंत आपण चालवत नाही ना तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही चालवण्याचा. आता जसं की मॅमला डिवायडरला साईडनं चालवत होत्या आणि तिकडून मोठी ट्रक आली, तर त्या मॅमला कळालं की आपली ही साईड रॉंग आहे, आपल्याला लेफ्ट साईडनं राहायचं आहे. टर्न केला बघा त्यांनी. आता बरोबर लेफ्ट साईडला गेल्या त्या. जसं त्यांनी टर्न केला आणि तसं त्या लेफ्ट साईडला टर्न झाल्या बघा. गुड. असं तुम्हाला प्रॅक्टिकल केलं ना तर तुमच्या चुका तुम्हाला लक्षात येईल. आणि थोडेफार व्हिडिओ बघितले तर त्याची आयडिया येईल तुम्हाला. तुम्ही व्हिडिओ बघत जा, तुम्हाला अशी आयडिया येत जाईल. ठीक आहे, बाय बाय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.